जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, त्यावर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे. आज निरूपणासाठी 61वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण बघूया. समर्थांना त्यातून आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय अर्थ आहे ते पाहूया आपण. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे. कल्पवृक्ष म्हणजे ज्या वृक्षाच्या खाली आपण थांबलेलो असताना मनामध्ये जी कल्पना करू, जी इच्छा धरू, ती प्राप्त होतं. ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते, ती इच्छा आपली पूर्ण होते. त्या वृक्षाला कल्पवृक्ष असं म्हणतात. पण समर्थांनी इथे पहिल्या चरणामध्ये काय म्हटलंय की उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे. म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे, पण मनामध्ये कशाची कल्पना केलेली आहे, तर दुःखाची कल्पना केलेली आहे. तया अंतरी सर्वदा तेची आहे. म्हणजे काय? अंतरी म्हणजे अंतरात, मनामध्ये. जी व्यक्ती कल्पवृक्षाच्या खाली उभं राहून दुःखाची कल्पना करते, त्या व्यक्तीला सदा सर्वदा दुःखच भोगावं लागतं. ज्याची इच्छा तुम्ही कराल ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे, ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. तसंच जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा, असं समर्थ सांगतात. सज्जनी म्हणजे साधू संत सज्जन. वाद हा वाढवावा. वाद म्हणजे काय, तर व्यर्थ चर्चा किंवा वितंडवाद, वादविवाद, काथ्याकूट ज्याला आपण म्हणतो, की एखाद्या गोष्टीचा काथ्याकूट करणं की त्यातून निष्पन्न काही होत नाही. पुढे मागुता शोक जीवी धरावा. शोक म्हणजे दुःख पदरात पडतं, उद्विग्नता येते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. म्हणजे जी व्यक्ती कल्पवृक्षाच्या खाली उभं राहून दुःखाची कल्पना करते, ती सदा सर्वदा दुःख भोगते. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला काय मागायचंय
कुठली कल्पना करायची, कुठली इच्छा धरायची मनामध्ये, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपण अशा वृक्षाच्या खाली उभे आहोत, की जो वृक्ष आपली कोणतीही इच्छा पूर्ण करणार आहे. त्याच्या खाली उभं राहून जर आपण विषय सुख मागितलं, तर दुःख पदरात पडतं. त्याला समर्थांनी दुःखाची कल्पना करणं असं म्हटलेलं आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा, असं पुढे समर्थांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे. की साधू संतांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याबरोबर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. समर्थांनी साधू संतांना कल्पवृक्षाची उपमा दिलेली आहे, की आपण कल्पवृक्षाच्या छायेमध्ये बसलेलो असताना, साधू संतांच्या आपण छायेमध्ये, त्यांच्या कृपेच्या छत्राखाली जेव्हा आपण असतो, त्यावेळेला आपण त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. नम्र शरणागत भाव घेऊन राहिलं पाहिजे. ते जे उपदेश आपल्याला करतायत तो आपण आचरणात आणला पाहिजे. ते जे काही आपल्याला सांगतायत ते आपण शांतपणे ऐकून त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे, अशी आपली भूमिका हवी. पण आपण संतांच्याकडे गेल्यानंतर जर आपण त्यांच्याशी व्यर्थ वादविवाद केले, काथ्याकूट केला, वितंडवाद किंवा व्यर्थ चर्चा केली, तर आपल्या पदरी दुःखच पडणार आहे किंवा त्यातून काही निष्पन्न होणार नाही. म्हणून 4थ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते, की पुढे मागुता शोक जीवी धरावा. म्हणजे कल्पवृक्षाच्या छायेमध्ये आपण असताना आपण काय इच्छा करायला हवी आणि आपण काय इच्छा करतो, त्याची उपमा समर्थांनी दिलेली आहे. की संत हे कल्पवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपण त्यांच्याशी व्यर्थ चर्चा किंवा वाद न घालता ते भगवंताचं आपल्याला काय सांगतायत, त्यावर आपण थोडंसं मनन चिंतन करून त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. बऱ्याच लोकांची ही सवय असते, की संतांकडे गेल्यानंतर ते व्यर्थ चर्चा करत राहतात, त्यातून काही निष्पन्न होत नाही. महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. महाराजांच्याकडे अनेक लोक येत असत आणि महाराजांना सुद्धा वैदिक कर्मांची आवड होती, त्यांची श्रद्धा होती त्याच्यावर. महाराज गोंदवल्यामध्ये वैदिक कर्म घडवून आणत असत. एकदा गायत्रीचं पुरस्चरण करण्यासाठी त्यांनी काही विप्र मंडळी बोलावली. त्यातून काही कर्नाटकातून आलेली होती, महाराष्ट्रातली होती. आणि ती सगळी मंडळी गोंदवल्याला जमल्यानंतर महाराज सगळ्यांना रामनाम घ्या असं त्यांना दिसलं, की महाराज सगळ्यांना रामनाम घ्या असं सांगतायत. हे पाहून ती मंडळी थोडीशी नाराज झाली. ती महाराजांना असं म्हणाली, की वेदांनुसार गायत्री श्रेष्ठ असताना तुम्ही विप्रांना देखील रामनाम घ्यायला सांगता, हे काही बरं नाही. हे वेदबाह्य आहे आणि तुम्ही वेदश्रद्धा भ्रष्ट करत आहात, असा वाद ते महाराजांबरोबर घालायला लागले. महाराज अतिशय शांत होते. ते नम्रपणे त्यांना म्हणाले, की मी काही फार ज्ञानी पुरुष नाही, माझ्याकडे कुठलंही ग्रंथज्ञान नाही, पण मी माझ्या रामाचा दीनदास आहे आणि नामावर माझं फार प्रेम आहे आणि तेच नाम मी सगळ्यांना घ्यायला सांगतो. पण हे ऐकून त्या विप्रमंडळींचं समाधान होईना. वाद वाढत चालला. महाराज त्यांना सांगत होते, की पूर्वीची ऋषीमंडळी ही अरण्यामध्ये राहत असत, कंदमुळं खाऊन ते जगत असत. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार होता, त्यांची तपश्चर्या होती. त्यामुळे असे वैरागी ऋषीमुनी गायत्रीसाठी किंवा गायत्रीची उपासना करण्यासाठी योग्य होते. त्यावर एक विप्र असं म्हणाला महाराजांना, की आम्ही त्या ऋषींचेच वंशज आहोत. त्यावर महाराज म्हणाले, की तुम्ही जे सांगताय ते अतिशय बरोबर आहे, पण त्या काळात ऋषी जसं राहत होते, ते जशी तपश्चर्या करत होते, त्यांचा जसा इंद्रिय संयम होता,
त्यांचा जसा त्यांच्या मनावर ताबा होता, त्यांचं जसं वैराग्य होतं, कडक वैराग्य, त्यातलीच कुठली गोष्ट आपल्यापाशी राहिलेली आहे? म्हणजे ऋषींच्या अंगी जे तपश्चर्येचं सामर्थ्य होतं, ते आज काय शिल्लक राहिलेलं आहे? म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलंय की कृतयुगामध्ये ध्यानामुळे जे प्राप्त होतं, त्रेतायुगामध्ये हवनामुळे जे प्राप्त होतं, द्वापार युगामध्ये देवतार्चन करून जे प्राप्त होतं, ते कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाम घेऊन प्राप्त होतं, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि या सिद्धांताचा अनुभव सर्व संतांनी घेतलेला आहे, असं महाराज त्यांना म्हणाले. पण वाद वाढत चालला आणि संतांचं नाव घेतल्यानंतर मंडळींमध्ये कोलाहल माजला. एक जण त्यातले म्हणाले की आम्ही संतांना मानत नाही, तुम्ही श्रुतीप्रमाणे दाखवा, नाहीतर तुमचं बोलणं मागे घ्या. बघा, महाराजांबरोबर वाद घालतायत. जे 3ऱ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलं ना, की जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. सज्जनांबरोबर जर वाद घातला तर हातात काही पडत नाही, निष्पन्न काही होत नाही. संतांना मानत नाही, तुमचे सिद्धांत तुम्ही सिद्ध करून दाखवा. जे तुम्ही सांगताय की हे शास्त्रवचन आहे, त्याला श्रुतीप्रमाणे दाखवा, असं विप्रमंडळी महाराजांना सांगू लागली. त्या महाराजांनी अथर्ववेदामधलं कलिसंतरणोपनिषद मागवून घेतलं आणि त्यातील मंत्र म्हणून दाखवला. तो मंत्र काय आहे ते पहा, की सर्व श्रुती रहस्य गोप्यम तच्छृणु येन कली संसारम तरिष्यसि. भगवत आदिपुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण मात्रेण निर्धुत कलीही भवती. म्हणजे काय ह्याचा अर्थ आहे, की आदिपुरुषाने वेद सांगायच्या वेळेला जो नारायणाच्या नामाचा अर्थात ओंकाराचा जो ध्वनी केला, ते नामच आहे. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी जेव्हा आपण हरी ओम असं म्हणतो, ते नामच आहे. असं म्हणून श्रींनी सर्वांचं समाधान केलं. म्हणजे श्रींसारख्या संतांबरोबर वाद घालून निष्पन्न काहीही झालं नाही. त्या विप्रमंडळींना श्रींनी हे सगळं समजावलं. आणि हेच समर्थ माऊली या श्लोकामध्ये आपल्याला सांगते की संतांकडे गेल्यानंतर तुमची भूमिका काय पाहिजे. तुम्ही त्यांच्याबरोबर व्यर्थ चर्चा करत राहिलात, तुम्ही त्यांच्याबरोबर वादविवाद करत राहिलात, तर संत हे परमेश्वर स्वरूप झालेले असल्यामुळे जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे तेच संत आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगत असतात, पण आपल्याला ते कळत नाही. त्यामुळे संतांकडे गेल्यानंतर भगवंताची कृपा व्हावी यासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर भगवंताच्या नामाचं प्रेमच आपण त्यांच्याकडे मागावं. आपलं अनुसंधान टिकावं, आपल्याकडून चांगला जप व्हावा, आपल्याकडून भगवंताच्या नामाचं स्मरण आपल्याला सतत आपलं टिकून राहावं, हेच आपण संतांकडे जाऊन मागावं. त्याला वादविवादाचं किंवा व्यर्थ चर्चेचं स्वरूप असू नये. नाहीतर आपल्याला आयुष्यभर शोक करावा लागतो किंवा हाती काही पडत नाही, निष्पन्न काही होत नाही. म्हणून संत जे सांगतात, जे साधन आपल्याला करायला सांगतात, ते आपण अतिशय प्रामाणिकपणे शरणागत भावाने करावं. म्हणजे संतांना आपल्याला जे प्राप्त व्हावं असं वाटतंय, म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी, असं जी संतांची कळकळ आहे, ती खरंच एक दिवशी भगवंताची कृपा आपल्यावर होते. आणि हेच सूत्र समर्थ या श्लोकामध्ये सांगताना म्हणतात की उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. जय जय रघुवीर समर्थ.